नवी मुंबईतील खारघर इथे ओव्हरटेक केल्याच्या रागातून शिवकुमार शर्मा या व्यक्तीला हेल्मेटने मारहाण करण्यात आली होती। त्या मारहाणीत शिवकुमार यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे। खारघरमधील शिवकुमार शर्माच्या कुटुंबियांची मंत्री नितेश राणेंनी भेट घेतली तर आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिला। 10वी-12वी परीक्षेला होणाऱ्या वॉर्निंग बेलचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं। यंदाही परीक्षेसाठी अधिकची 10 मिनिटं देण्यात आली आहेत। 3 तासांच्या परीक्षेसाठी 2 वॉर्निंग बेल आणि इतर 5 बेल होणार आहेत। पुण्यात महापालिकेतर्फे 10वी आणि 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी तब्बल 13,854 अर्ज प्राप्त झालेत। अर्जाची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्ती जमा होणार आहे। सोन्याच्या दराने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत ऐतिहासिक उसळी घेतली। सोनं प्रति तोळा 87,000 पार गेले। मुंबईत सोन्याचे दर 87,550 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले। मत्स्यप्रेमींच्या ताटातले मासे आता अधिक महाग झालेत। गेल्या महिनाभरापासून वातावरणात गारठा वाढल्यानं ताज्या मासळीची आवक घटली आहे। त्यामुळे मासळीचे भाव वाढलेत। यंदा मासळीची आवक 40% अधिक घटली आहे। मुंबईतल्या विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक हे पूल पालिका पावसाळ्याआधी वाहतुकीसाठी खुले करणार आहे। मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यान असलेल्या बेलासिस पुलाचं काम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून 2025च्या अखेरपर्यंत खुला करण्याचा प्रयत्न आहे। मुंबई शहर आणि उपनगरात धुळीमुळे होणारे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मार्च ते मे या 3 महिन्यात मुंबईतील सर्व रस्ते धुण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी पालिका परिमंडळ निहाय जेटिंगसह टँकर भाड्याने घेण्यात येणार आहे आणि यासाठी 60 लाख रुपये मोजले जाणार आहेत। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे लवकरच अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहे। दररोज 11.5 लाखांहून अधिक प्रवासी स्थानकातून प्रवास करतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेने शहरात बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारण्याचं काम हाती घेतलंय। पालिकेच्या ए आणि जी दक्षिण विभागात 834 वाहनांसाठी यांत्रिकी पार्किंग सुरू करण्यासाठी निविदा काढल्यात। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी आता रेस्टॉरंट, ढाबा, गॅरेज, पार्किंग लॉट, टॉयलेट अशा वेगवेगळ्या सुविधा उभारल्या जाणार आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी MSRDCने निविदा मागवल्या। पालिकेच्या भाभा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध होणार असून सर्वसामान्य रुग्णांना इतर रुग्णालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही असं प्रतिपादन पालकमंत्री आशिष शेलार यांनी केलं। धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी रस्ते खोदकामाला मनाई केली आहे, मात्र तरीही विनापरवाना रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्या नागरिकांवर आणि आस्थापनांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उभारला असून वर्षभरात तब्बल 8 कोटी रुपये दंडाच्या रूपाने वसूल केले जाणार आहेत। वाहतूक कोंडी फुटपाथवर जागोजागी ठार मांडून बसणारे फेरीवाले अतिक्रमण यामुळे मुंबईकरांना टाळण्यासाठी फुटपाथच राहिलेलं नाही आणि त्यामुळे पालिकेनं आता मुंबईकरांसाठी युनिव्हर्सल पदपथ धोरण आणले। तर आधीच्या पेडेस्ट्रियन फर्स्ट बाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे। ठाण्याच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम बुधवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला। ही सोडत 2264 घरांसाठी असली तरी प्रत्यक्षात मात्र यातील 1239 घरांचीच विक्री झाली आहे। 1025 घरांना अर्ज प्राप्त न झाल्यानं ही घरं रिक्त राहिली। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील 672 मूळ रहिवासी 2008 पासून बेघर आहेत। आता त्यांची 17 वर्षांपासूनची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे। म्हाडाकडून पुनर्वसित इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाला आहे। पांडुप संकुल इथे लवकरच 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या संदर्भातील विविध कामं पालिकेने हाती घेतली, त्यामुळे जुलै 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। नवी मुंबईतील खारघर इथे ओव्हरटेक केल्याच्या रागातून शिवकुमार शर्मा या व्यक्तीला हेल्मेटने मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीत शिवकुमार यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे। बदलापुरातील शाळेत पुन्हा एकदा शिक्षकांकडून 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला। दरम्यान या नराधम शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पालघरच्या वानगावमध्ये 2 बिअर शॉपचं शटर तोडून चोरट्यांनी रोख रकमेवर डल्ला मारलाय। चोरीचा हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। मुंबई महापालिकेने जून 2022 पासून लागू केलेल्या सर्वांसाठी पाणी या धोरणाअंतर्गत 2024 पर्यंत 7,868 नवीन जलजोडण्या देण्यात आल्यात, तर आतापर्यंत पालिकेकडे 15,000 अर्ज प्राप्त झाले।
शिंदे सरकारनं 3 वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व रस्त्यांचे 2 वर्षात काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केली, मात्र आतापर्यंत अर्धी कामं देखील पूर्ण झालेली नाही आहेत. रस्ते कामाचा आवाका पाहता ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडणार असल्याचं स्पष्ट होत असल्यामुळे मुंबईकरांना अजून 2 वर्ष खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून उडान योजनेअंतर्गत हवाई वाहतुकीद्वारे शहरं जवळ आणण्याचा प्रयत्न केला जात असताना पुण्यातून विमान सेवेला प्रतिसाद वाढताना दिसतोय. मात्र पुण्यातून उड्डाणासाठी अद्यापही राज्यातील 9 विमानतळ प्रतीक्षित आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाने हिंजवडी, चरोली, भोसरी, मोशी आणि रावेत या ठिकाणी नवीन आगार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरी, रावेत आणि मोशी इथल्या 5.5 एकर जागा पीएमपीने भाडेतत्वावर घेतली आहे. नवीन 5 आगारांमुळे पीएमपीच्या आगारांची संख्या आता 20 होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली. नवीन दर लागू करण्यात आलेत, मात्र त्यानुसार भाडं आकारणी करण्यासाठी मीटरचं रिकॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आरटीओकडून 700 रुपयांचा दर ठरवण्यात आला असून 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली. एसटी प्रवासी शुल्कात वाढ करण्यात आल्यानं सामान्य प्रवाशांचा प्रवास जो तो महागलाय. मात्र गेल्या 2 वर्षांमधील अपघातांची संख्या पाहता प्रवासी असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे विभागाअंतर्गत मार्च 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत तब्बल 301 अपघात झाले असून 35 जणांचा मृत्यू झाला. संजीवराजे नाईक निंबाळकरांची आजही चौकशी करण्यात आली. गेल्या 40 तासांपासून आयकर विभागाकडनं त्यांची झाडाझडती सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या चौकशी प्रकरणी रघुनाथराजे नाईक निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिली. लोकांनी आश्वस्त राहावं, चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं रघुनाथराजे निंबाळकर म्हणाले. नालासोपारा डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारणाच्या आरक्षित जागेवरील 41 इमारतींवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. आज 11व्या दिवशीही पालिकेने अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली. मीरा भाईंदर शहरात या वर्षाच्या शेवटी डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पेट्रो मार्गालगत 3 उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू असून एका उड्डाणपुलाचं काम 19 फेब्रुवारीपर्यंत आणि उर्वरित उड्डाणपुलांचं काम ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पूर्ण होईल. उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे. बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात होणार आहे आणि त्यामुळे पालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं. दहिसर टोल नाका टोलमुक्त झाल्यानंतरही इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल नाक्याला भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं. तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर कारवाईचा इशारा देण्यात आला. पालघर वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या सर्वेचं काम शेतकऱ्यांनी रोखलं. वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात हनुमाननगर इथल्या विस्थापित शेतकरी आक्रमक झाले. प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय पुन्हा जमिनी देणार नाही असा इशारा देत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरच्या पारधी तांडा इथे रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरी मंजूर करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र विहिरीच्या कामासाठी ग्रामपंचायत अडवणूक करत असल्याचा आरोप करत लाभधारकांनी जलसमाधी आंदोलन केलं. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा लाभधारकांनी दिला. अमरावतीमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उभाटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, सोयाबीन आणि तूर फेकून जोरदार आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकमध्ये 2 दिवसांवर येऊन ठेपलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त निधीची बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. महिलांच्या चाऱ्यासाठी मक्याची सालं घेण्याकरता आले असता ही अज्ञातांनी गंभीर हल्ला केला. कोल्हापुरात दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची हत्या केली. हत्येनंतर खुनी पत्नी मृतदेह शेजारी बसून होता. मात्र आईच्या कुशीत शिरणाऱ्या बाळाला पाहून अनेकांचे डोळे पाणवले आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. रेल्वेत चोऱ्या करून दहशत माजवणाऱ्या महिलांच्या टोळीतील प्रमुखाला नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अखेर अटक केली. हंसाबाई लोंढे असं या महिलेचं नाव असून तिच्याकडून 3,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर टोळीतील इतर महिलांचा शोध सुरू आहे. नाशिकमधील 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यात 8 पैकी 3 बांगलादेशींकडे ओळखपत्र सापडले. नाशिक पोलिसांच्या पथकाने 4 दिवस कामगार बनून या ठिकाणी राहत होते आणि त्यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांचा भांडाफोड केला. प्रेमसंबंधाला विरोध केल्यानं मुलाच्या वडिलांचं अपहरण करण्यात आल्याची घटना पुण्याच्या वाघोलीमध्ये घडली. पोलिसांनी मुलाच्या वडिलांची सुखरूप सुटका करत तिघांना अटक केली. साताराजवळ असलेल्या जकातवाडी इथल्या वस्तादनगरमध्ये 2 गटात तुफान राडा झाला. जमिनीच्या अतिक्रमणावरनं वाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून 10 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। आयुक्त राजेंद्र जाधव यांच्या बंगल्याजवळ भुयारी गटाराचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला। जालन्यात उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्यास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली। कत्तलखाना उभारणीचा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला होता। याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। असा कोणताही निर्णय अद्याप मान्य झालेला नाही असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। शिर्डी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे। शिर्डीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर त्यासह संशयित व्यक्तींविरोधात पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली। सांगली जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या 5 सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला। या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्याकरता बँकेने 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्यात। सिंधुदुर्गातील बदलत्या हवामानाचा फटका काजू पिकाला बसलाय। काजू झाडाला मोहर आणि फळधारणा होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच काजूचा मोहर कुजलाय, तर काही भागात काजू पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला। कोल्हापुरातील मटका किंग सम्राट पुराणेने 6 वर्षांनी न्यायालयात शरण आलेला आहे। IPS महिला अधिकाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे। परभणीमधील हिंसाचारातील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। परभणी हिंसाचारात घोरबांड यांनी अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं निलंबन केलं होतं। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर घाणीच्या साम्राज्यात अडकलंय। शहरात ठिकठिकाणी ढिगाऱ्यात कचऱ्याचे ढीग दिसत असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय। शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांची कुस्ती पुन्हा एकदा घ्यायला तयार आहोत अशी माहिती चंद्रहार पाटलांनी दिली। पंचांनी चुकीचा निर्णय घेतला असं मोहोळनेही मान्य केलं। कुस्तीतील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी सांगितलं। पालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेतली। पुतळ्याच्या उभारणी संदर्भातील कामाचा आढावा घेत 10 फेब्रुवारीला पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 3000 पेक्षा अधिक नूतन परवान्यांचं नूतनीकरण होणार आहे। आडत दुकानदार, व्यापारी, हमाल, टोलर आणि माथाडी कामगारांना याचा फायदा होईल। ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय आणि कचराकुंडी हटवण्याची मागणी सोलापुरातील वीरशैव विजयांकडून करण्यात आली। पालिका आयुक्तांकडे मंदिराचं पावित्र्य राखावं अशी मागणी करण्यात आली। तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ड्रेस कोडची गरज नाही असं म्हणत ड्रेस कोडला पुजाऱ्यांनी विरोध केला। तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारा भाविक नेहमी अंगभर कपडे घालून येतो, मग ड्रेस कोडची गरज काय अशी भूमिका पुजाऱ्यांनी मांडली। यावरून मंदिर पुजारी आणि महाराष्ट्र मंदिर समितीत वाद होण्याची चिन्ह आहेत। नागपुरात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे। मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना लागण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर जो तो प्रतिबंधित घोषित केला, तर शिरकाव झालेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले। लसणाच्या दरात मोठी घसरण झाली। मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत दररोज 10 गाड्यांमध्ये 2000 पोत्यांची आवक होते। यात चांगल्या दर्जाच्या लसणाला 100 रुपयांचा भाव मिळाला। मागी गणेश उत्सवातील सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं 5 दिवसांनी विसर्जन करण्यात आलं। शाडूच्या मातीने बनवलेल्या मूर्त्यांचं ठिकठिकाणी इको फ्रेंडली विसर्जन करण्यात आलं, तर पुढील वर्षी लवकर या अशी साधही बाप्पाला घालण्यात आली। पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करण्यात आली। जवळपास 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली। अजित पवारांनी पुण्यात होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरून पुणे पोलिसांना चांगलं झापलेलं आहे आणि तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवर मकोका लावा, त्यांची शहरातून धिंड काढा अशा थेट सूचनाच अजितदादांनी दिल्या। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सुनावलं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीत झाला, पण माझं नाव घ्यायला महेशला काय झालं? शेवटी आपण महायुतीत आहोत हे याद राखा असं अजित पवारांनी खडसवलं। लाडकी बहीण योजनेवरनं रोहित पवारांनी हल्लाबोल केला। योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न आहे। केवळ मतांसाठी सरकारनं बहिणींचा वापर केला हे यातून स्पष्ट होतं असा आरोपही रोहित पवारांनी केला। अभिनेता विकी कौशल याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। वेरूळ इथल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगावर त्यांना अभिषेकही केला।
यावेळी विकी कौशलला पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. सहकुटुंब सचिन तेंडुलकर राष्ट्रपतींच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. शिवरायांवरील वादग्रस्त विधानानंतर राजीनामा दिल्याची माहिती संस्थेनं दिली. राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला.